क्षणाहाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागम धरुणी आवडी करावी तातडी परमार्थी तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संतांच्या चरणा संतांच्या दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराची सुताचरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी वंदू सारजाचे चतुर्णाच्या आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजादीच्या चरणमजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांची पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनदया माशी दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माशी दंडवत आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होते लोक कीर्तने उभे होते कीर्तने उभे होते लोक कीर्तने उभे होते लोक टाळ मृदंग श्रोते देखा टाळ मृदंग श्रोते देखा टाळ मृदंग श्रोते देखा टाळ मृदंग श्रोते देखा या माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत प्रथम नमन करू गणनाथ 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 ऐसे नमन करुणी सकळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे क्षणक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारा यांचा सर्वांच्याच परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्ताने कार्यक्रम इथे जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित पण आता आपल्यात नसलेले स्वर्गीय लक्ष्मणराव लहानोजी कारंडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ त्यांच्या धर्मपत्नी मातोश्री जिजाबाई त्यांची दोन्ही मुलं रामदास भाऊ सुरेश भाऊ त्यांची मुलगी इंदिराबाई लक्ष्मणराव बोरकर या सर्व परिवाराच्या वतीनं आमचे बबलू महाराज यांनी दिलेलं निमंत्रण आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी सर्व गायनाचार्य महाराज विनेकरी महाराज टाळकरी महाराज इकडचे गायनाचार्य टाळकरी बसलेल्यातले महाराज पुढचे महात्मे त्यांनाही मनोभावे वंदन करतो मृदंगाचार्य हनुमंताला रामाचा नमस्कार
बरीचशी मान्यवर मंडळी, मोकटेहून आलेले डॉक्टर पाटील साहेब या भागात आल्यावर धुळ्याला ज्यांच्याकडे आमचा मुक्काम असतो ते बटू बापू चौधरी. सतीशराव गेले काय? हां ठीक आहे. पुढे बसलेली सर्व मान्यवर मंडळी, आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, कारंडे परिवाराचे नाते गोते, या सर्व गोष्टीच्या एकत्रीकरणानं अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम, फक्त घाबरू नको, एक नंबर आहे. या सर्व गोष्टीच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य, ज्यांच्या संबंधाने हा कार्यक्रम आहे ते स्वर्गीय लक्ष्मणराव. जन्म झाला की प्रत्येकाला जायचं आहे, आपण तिकडेच निघालो. मरण हे प्रत्येकाला आहे, पण हे निर्विवाद सत्य आहे की व्यक्तीचं महत्त्व बापू असेपर्यंत कळत नसते, ती व्यक्ती गेल्यावर कळते. आणि मग लक्षात येतं की शिव्या घालायला का होईना, माझ्या कानफाडात द्यायला का होईना माझा बाप पाहिजे होता, हे नंतर कळतं. वडील असेपर्यंत महत्त्व कळत नाही. मग रागावणारा बाप असेल, चिडचिड करणारा असेल, विनाकारण बोलणारा असेल, अरे बाकीच्या आणि तुमच्या तोंडावून हात प्रेमानं फिरवू द्या तरी ते स्वार्थापोटी फिरवतात. पण आपला बाप आपल्या थोबाडात मारतो ते लेकराच्या हितासाठी मारतो, हे लक्षात ठेवा. हात फिरवण्याचे प्रकार माझ्यापेक्षा तुम्हाला चांगला माहिती आहे. सलूनवाला तर आपल्यापेक्षा चांगला फिरवतो. मग जाऊन स्नो पावडर लावून गालं चोळून चोळून काढतो. त्याचा उद्देश असतो, थोडी घाई झाली असल्यामुळे एक दोन केस राहिले असेल तरी माझ्यावर काही केस करू नका, पुढच्या वेळेस आपल्याकडेच या. हा स्वार्थ आहे. हात फिरवण्याचे प्रकार तुम्हाला माहिती आहे, पण आपला बाप थोबाडीत मारत असेल तरी लेकराच्या कल्याणासाठी लक्षात ठेवा. आणि हे ठरलेलं आहे डॉक्टर साहेब. जेव्हा चांगले दिवस येतात, सुखाचे दिवस येतात, ज्यांनी शून्यातून हे उभं केलेलं असतं, जो अर्धपोटी राहिला बाप, फाटके कपडे घातले, स्वतः आजारी पडला आणि लेकरांना दवाखान्यात नेलं, गाठी गाठीचं धोत्र नेसलं आणि लेकराला शाळेतले ड्रेस घेऊन दिले, स्वतः अर्धपोटी राहिला आणि पोरं उपवासी ठेवले नाही, अशी जन्मभर काळजी जो बाप घेतो, बरं का बापू, तुम्हालाही अनुभव आहे. आणि जेव्हा चांगले दिवस येतात मग मुलंही म्हणतात आता आपल्या बापाला सुखात ठेवायचं. दिवस चांगले आलेले आहे, खूप कष्ट आपल्या बापाने आपल्यासाठी घेतले, आता त्याला मरेपर्यंत सुखात ठेवायचं मुलाची इच्छा असते. बंगला बांधला जातो, बापासाठी स्पेशल एसीचा रूम काढला जातो, पण तिथं बाप नाही, त्याचा फोटो लावावा लागतो. हे बऱ्याच लोकांचे अनुभव आहे. अरे आपलं कशाला घेऊन बसताय? जिथे या घटनेने देवाला सोडलं नाही तर आपली माणसाची काय कथा. 1-2 मिनिटात सांगतो. 14 वर्षांनी वनवास संपल्यावर पहिला निरोप भरतजीला आला. हे भाऊ भाऊ सांगतो बरं का, रामदासजी, सुरेशजी, नीट ऐका. हे काहीच करू नका. आपले मायबाप जास्त दिवस जगावे असं वाटत असेल तर सगळ्यांना माझी प्रार्थना आहे, फक्त भाऊ भाऊ एकमेकावर प्रेम करा की बिना औषधाचे मायबाप 10 वर्ष जास्त जगतील. भावा भावाची भांडणं बघितली की 6 महिन्यात जगाचा निरोप घेतील. अरे रामायणातले सक्के भाऊ नाही पाटील साहेब, सावत्र आहे. कौसल्येचा राम आहे तर सुमित्रेचा लक्ष्मण आहे, कैकईचा भरत आहे. पण प्रेम सांगतो 1 मिनिटात. नंदीग्रामात भरत, हनुमानजीनं निरोप आणला, भरत जी आज तुम्हारे भैया रामचंद्र जी दोपहर तक अयोध्या में पधारने वाले. एवढं ऐकलं आणि भरत भोवताल नाचला मारुती रायाच्या. ही नंदीग्रामातली घटना, ज्यानं 14 वर्ष तप केलं होतं बरं का बबलू महाराज. पायावर डोकं ठेवलं, हनुमानजीच्या डोळ्याला धारा लागल्या. हनुमानजी, या संदेशाच्या मोबदल्यात काय देऊ तुम्हाला? काही नाही माझ्याकडे, पण माझा दादा येईल, माझ्या वहिनी येतील, सिंहासनावर बसतील,
अयोध्येचे लोक आरती करतील, माझ्या भावाचा आणि वहिनीचा राजा राणीच्या रूपात जय जयकार होईल आणि ते राजा राणीचं रूप सिंहासनावरचं एकदा मी माझ्या डोळ्यानं पाहिल, मग पवित्र झालेले दोन्ही बोबुळे काढून बक्षीस देईल तुम्हाला. सावत्र भावाचा आनंद सांगतो. बरेच भाऊ इस्टेट मिळण्यासाठी भावाच्या मरण्याची वाट पाहतात. हा सावत्र म्हणतो माझा दादा आणि वहिनी सिंहासनावर बसल्यावर एकदा ते रूप पाहिलं का पवित्र झालेले दोन्ही बोबुळे काढून देतोय तुम्हाला. एवढा आनंद झाला. आणि भरतजी जेव्हा अयोध्येत आले, तोही 14 वर्षांनी पहिल्यांदाच आला ना भरत, नंदीग्रामातून. माय कौसल्याच्या महालापुढे माताजी बरोबर आवाज ओळखला. आईनं माझ्या भरताचा आवाज आहे. 14 वर्षांनी लेकरू आलं बरं का बापू. घाई घाई आई आली. क्या हुआ बेटा? अभी भी संदेशा मिला है माँ. मेरे भैया, मेरे परमात्मा, मेरे उद्धारक, मेरे राजा, मेरे सरकार, मेरे भगवान रामचंद्र जी आज दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं माँ. एवढं ऐकलं आणि माय कौसल्याचं रडणं सुरू झालं. भरतजी म्हणाले, आई माझा दादा 14 वर्षांनी येतो वनवासातून, तुला आनंद नाही झाला? झाला माझ्या राजा. मग रडतेस का? रडायचं वेगळे कारण आहे बेटा. आज तुझ्या बापाची आठवण आली. आज तुझा बाप राजा दशरथ असता, नुसता नाचला असता. मी का सांगतो हे? अरे उनकी बहुत इच्छा थी राम का राज तिलक देखने की, लेकिन आज तुम्हारे पिता होते तो नाचने लग जाते. आज तुम्हारे पिता दशरथ की याद आई बेटा करके रो रही. जिथं लेकाचा राज्याभिषेक बघायला देवाचा बाप नव्हता, याला तुम्ही विचार करा. प्रत्येकाच्या जीवनात ही घटना आहे. जेव्हा सुखाचे दिवस येतात ना सतेज भाऊ, तेव्हा कौतुकाची थाप निघून जाते. विठ्ठल बरं का रामदासजी, सुरेशजी, तुम्ही खूप मोठे व्हा. आमचा सर्व संप्रदायातल्या लोकांचा आशीर्वाद आहे. तालुकाभर तुमचं कौतुकही होऊ द्या, तुमच्या पाठीहून शाबासकीची थाप पडू द्या. पण एक लक्षात ठेवा, तुमच्या बापाच्या लक्ष्मणरावच्या शाबासकीत जे प्रेम आणि स्वाभिमान होता तो टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही. एवढं लक्षात ठेवा. पुत्राच्या विजये पिता संतोषत जाय. पुत्र विजयाचा खरा आनंद होत असतो तो जन्मदात्या बापाला. आणि ऋणानुबंध असतात बापू. जोपर्यंत संबंध आपला ठरला आहे तोपर्यंत आहे. एक वाक्य सांगतो, केवल बिछड़ने के लिए है मेल मिलाप. आता आपण सगळे 8:30 वाजता एकत्रित आलो देवनगरला. कशासाठी? कीर्तन ऐकायसाठी. तर कोणी सांगेल. पण पुढचं सांगतो, 10:30ला आपल्या आपल्या घरी जाण्यासाठी. हे त्याचं उत्तर आहे. नीट ऐका मी काय सांगतो ते. 8:30ला आपण एकत्रित आलो ना, ते 10:30ला विभक्त होण्यासाठी आलो. तसंच जीवन आहे. केवल बिछड़ने के लिए मेल मिलाप. एक मुसाफिर हम है और एक मुसाफिर आप. विठ्ठल आपण मुसाफिर म्हणजे प्रवासी आहोत. आणि प्रवास हा वयमानावर नसतो डॉक्टर साहेब, तिकिटावर आहे. तिकिटावर काही म्हणतील तुम्ही नागपूरहून आला. आमळीची मंडई बसलेली झाली चर्चा. तुमचं राहणं कुठं आहे? बाबा म्हटलं ब्रह्मचार्याचं राहणं कुठं असते? बायको वाट पाहते का लेकरं? जिथं कीर्तन असेल तिथं राहणं असते. डॉक्टर साहेब काही असंही म्हणतील, तुम्ही नागपूरहून आला बाबा, तुम्ही प्रवासी. आम्ही तर देवनगरचे आहोत. नाही, आपण सगळे प्रवासी आहोत. कारण प्रवासाची व्याख्या काय आहे? प्रवास कधी संपतो? देवनगरचा माणूस साक्रीला गेला म्हणजे नाही. साक्रीहून येतो, बाथरूममध्ये फ्रेश होतो. ज्या बाकड्याहून बसून गेलं तर सकाळी तिथं दुपारी येऊन बसतं. मग बायकोला म्हणतं आणवर चहा, एकदाची कटकट संपली. म्हणजे सकाळी जिथून गेलं तिथं वापस आलं म्हणजे प्रवास संपला. बरोबर आहे ना? तसा आपण जिथून आलो तिथं पुन्हा जाऊ म्हणजे प्रवास संपणार आहे. सध्या आपण प्रवासी आहोत. आणि प्रवास हा वयमानावर नाही, तिकिटावर आहे.
हे वैचित्र्य तुम्हाला माहिती आहे. 22 वर्षाचा तरणा बांड नातू मरतो, 92चा आजोबा काठी टेकत काठी टेकत काठी टेकत नातवाच्या प्रेत यात्रेत हजर असतो. ज्याचं धाड 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 प्रेत पेटत ते जवान पोरगा आहे 22 वर्षाचं, आणि जो बाबा हुंदके देऊ देऊ रडतो तो आजोबा आहे 92चा. असं का झालं? अरे तिकीट संपलं. विठ्ठल तिकीट संपल्यावर बरं का डॉक्टरची लाईन उभी करा. उपयोग नाही. एकदा तिकीट संपलं ना जायचं आहे. तसं कोणाचं कोणाच्या आधी तिकीट संपेल. गए हुए कभी आते नहीं, वो हमें भी मालूम है. वो आते नहीं लेकिन हर साल उस दिन उनकी याद आती है. याचं नाव आहे पुण्यस्मरण. विठ्ठल 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 आज स्वर्गीय लक्ष्मणरावजीच्या पुण्यस्मरणार्थ हा कार्यक्रम आहे. भागवा भागवी नाही काट कसर नाही. त्यांच्या ऐश्वर्याला शोभेल असा ऐश्वर्य संपन्न सोहळा आहे. मृदंगाचार्य आमच्या आवडीचे तिकडचेच आहे. हनुमानजी कापडनीस बरं दोन्ही एकच आहे. काय इकडचे टाळकरी महाराज कीर्तनकार महाराज. आता त्यांचा मोठेपणा ते उभे राहिले का आत्मीयता आमच्या महाराजचं कीर्तन बस. हे दुसरे काय. इथं सगळेच विद्वान आहे. फक्त संप्रदायाचा नियम असा आहे एका बुवाने बोलावं आणि बाकीच्यानी ऐकावं बस एवढंच. नाही तर कोणी कमी नाही. विठ्ठल सुंदर नियोजन केलं म्हणून दोन्ही बंधूला धन्यवाद देतो. त्यांच्या मातोश्रीलाही देतो. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण विविध क्षेत्रातून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. म्हणून रामदासजी, सुरेश भाऊ, जिजाबाई आणि इंदिराबाई या सर्वांच्या वतीनं तुम्हालाही धन्यवाद देतो. विठ्ठल अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे, सुटसुटीत आहे आणि मला सोडवायची सवय आहे. सोडून द्यायचा नाही, घ्यायचा तो गणितासारखा सोडवायचा. बबलू महाराज पुन्हा आपल्याला बोलवणार नाही एवढंच होईल, पण आपली सवय बिघडू द्यायची नाही. विचार सर्वांच्या परिचयाचा शब्द आहे की नाही, पण एक लक्षात घ्या फरक काय. घटना घटने के पहले किया जाता वो विचार, और घटना घटने के बाद करना पड़ता पश्चाताप. हे दोन शब्द लक्षात घ्या. पश्चाताप शब्दातच अर्थ आहे पश्चात आणि ताप, या दोन मिळून संधी झाल्यावर झाला पश्चाताप. फक्त संधीमध्ये तला त लावायचा, विग्रह केल्यावर पश्चातचा त लंगडा करायचा आणि पुढचा त पूर्ण ठेवायचा. पश्चात अधिक ताप हा झाला विग्रह. संधीत पश्चाताप. पश्चात म्हणजे नंतर, नंतर होणारा ताप, घटना घडून गेल्यानंतर होणारा ताप, याचं नाव आहे पश्चाताप. पश्चाताप हा नंतर असतो आणि विचार हा आधी असतो. लक्षात घ्या. त्याच्यात पुन्हा डोक्याला हात लावून करावा लागतो, त्याला म्हणतात पश्चाताप. शांत डोक्यानं केल्या जातो त्याला म्हणतात विचार. आलं ना लक्षात. आपलं गणितासारखं चाललंय सुटसुटीत. पुन्हा एक लक्षात बसा. दर्शन आणि प्रदर्शन शब्द माहिती आहे ना तुम्हाला सतेज भाऊ. दर्शन आणि प्रदर्शन फरक काय आहे. ताट मानेने पाहायचं ते प्रदर्शन, खाली मान घालून करायचं दर्शन. विठ्ठल
पश्चाताप घटना घडून गेल्यानंतर करावा लागतो. एका मावशीनं मुंगूस पाळला होता. कोण्या गावचं असं विचारू नका, ऐकत जा फक्त. एका मावशीने एका गावला काय बिघडलं त्याच्यावर, मुंगूस पाळला. खूप प्रेम मुंगसावर, खूप प्रेम मुंगसावर. बरं का पाटील साहेब, खूप मुंगसावर प्रेम केलं. पाण्याला गेली, बाळ झोपलेलं पाळण्यात. 6.5 फूट लांबीचा साप आला. स्वामी जी थोड़ी देर, मोदी जी का आया होगा तो मेरा नाम बता देना कि बोलते हैं बंद करो, कारण निवडणूक आहे ना, येऊ शकते. विठ्ठल विठ्ठल पुंडरीक वरदान ज्ञानदे भगवान की ज्ञानेश्वर महाराज बरोबर 10:30 तुम्हाला मोकळे करतो. हा, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ढोक महाराज म्हणजे बिघडलेल्या घड्याळी दुरुस्त करणे. बरं, मीच उशिरा येत नाही सतीश भाऊ, हा कुठेही विचारा तुम्ही. नाही तर नागपूरहून निघालो सकाळी, आणि आता सकाळचं कीर्तन बीडला आहे. तुम्ही झोपा, आता आम्हीच रात्रभर जाणार, पण तरी तिथे आधीच जाणार, हे सवय आहे. म्हणून बटू पाटलांना पाटील म्हणतो आम्ही, चौधरी बरं जा. त्यांना म्हटलं भाऊ हे गाव सापडणार नाही, तुम्ही घरी थांबा, मी तुम्हाला नेतो, परत आणून सोडतो, म्हणजे गाव शोधावं लागणार नाही. त्यांचे बबलू महाराज उभे होते स्वागताला. आनंद आहे, आनंद आहे. 6.5 फूट लांबीचा साप. मी शुद्धीवर आहे, कुठून बाजूला गेलो, तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. पाण्याला गेली ती मावशी जिनं मुंगूस पाळला ती, आणि 6.5 फूट लांबीचा आणि ते 6 महिन्याचं बाळ झोपलेलं पाळण्यामध्ये. साप फिरू लागला. मुंगसानं विचार केला, ज्या मालकीनं मला लेकरासारखं सांभाळलं तिच्या कुळाचा दिवा आहे पाळण्यात. तुटून पडला. 2-2 इंच 2-2 इंच 2-2 इंच तुकडे 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 सापाचे केले. रक्ताळलेलं तोंड घेऊन मुंगूस पुन्हा दारात उभा मालकींची वाट पाहतोय. का मालकीनबाई येतील, माझं बाळ तुनं वाचवलं म्हणतील, जवळ घेतील, माझं कोड कौतुक करेल, ही अपेक्षा मुंगसाची. मालकीन आली. माठ पुढे बसा महाराज म्हणते, पुढे 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 पुढे. तुमच्यासाठी नियम नाही कडक, कोणासाठी असते का महाराज? इकडे या, इकडे या, पुढे या. आम्ही तुमची अपेक्षा करतो, माझ्या जातीचे माझं भेटो कुणी तुम्ही. विठ्ठल 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 पुंडलिक वरदान भगवान. बरं का, हनुमान महाराज डोक्यावर माठ घेऊन ती मावशी आली. त्या मुंगसाचं रक्ताळलेलं तोंड पाहिलं डॉक्टर. लेकरासारखा जीव लावला आणि माझ्या लेकराला चावला बैमाना, आणि ते कौतुक करेल म्हणून असं 2 पाय वर पुढं करते. काहीच विचार केला नाही. विचार आणि पश्चातापसाठी चालला नो का, काहीच विचार केला नाही. भरला माठ, मुंगसावर तडफडून मेला. बरं झालं मेला म्हणली ती. माझ्या लेकराला चावला. तशीच घरात आली तर पाळण्यातल्या लेकराकडे लक्ष गेलं. गाढ झोपलेलं. अरे लेकरू झोपलेलं आहे, मग मुंगसाच्या तोंडाला रक्त कशाचं? लगेच पाळण्याखाली पाहिलं, 2-2 इंच सापाचे तुकडे तुकडे झाले. बाहेर आली, मेल्या मुंगसाला जवळ घेऊन डोकं बदडू बदडू रडू लागली. याला म्हणतात पश्चाताप. घटना घडून गेल्यानंतर करावा लागतो तो पश्चाताप, आणि घटना घडायच्या आधी केल्या जातो त्याचं नाव आहे विचार. आणि विचाराला एवढं महत्व आहे, एवढं महत्व आहे. जगामध्ये 1 नंबरचा सुखी कोण? रामदास स्वामींनी 2 लाईनमध्ये उत्तर दिलं. तुम्हाला पाठ आहे, तुम्हाला पाठ आहे, फक्त व्याकरण लावा तिथं. जगी सर्व सुखी असा कोण आहे? खालची लाईन, विचारी मना तुची शोधून पाहे. इथे मर्म आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे? इथे प्रश्नचिन्ह द्या.
विचारी मना तुची शोधून पाहे. मनाला म्हणतं का तू शोधून नाही, इथं विचारीच्या पुढे पूर्ण विराम द्या की उत्तर आलंच. जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी. म्हणजे कोणाला विचारायचं नाही, जो जीवनामध्ये विचार करतो त्या व्यक्तीला विचारी म्हणतात. तो विचारी सुखी आहे, नाही तर मना तूच शोधून पाय. विठ्ठल बस इथपर्यंत आलो आपण. आता बरोबर लक्ष द्या, सगळे बरोबर करू आपण. सुख कशावर आहे? किती आहे ती परिस्थिती तुम्हाला सुख देऊ शकते. आहे ती परिस्थिती, फक्त विचार करायचा आहे. ज्याच्या पायात चपला आहे ना, त्यानं अनवाणी चालणाऱ्याचा विचार करायचा बापू, की लगेच सुखी झाला. देवा, तिथं बिना चपलाच चाललं पाय पोळत, मला तुटक्या का होईना वाहना गरीबाला मिळाल्या. ज्याचं कवेलू घर आहे, मोडकं घर आहे, त्यानं बिल्डिंगवाल्याचा विचार नाही करायचा, फुटपाथवर झोपलेल्याचा. मग सकाळी पांडुरंगाचे आभार मानायचे. विठ्ठला, हे रात्रभर उघड्यावर बिना अंथरुणा पांघरुणाचं पडलं, मी कोण्या जन्मात पुण्य केलं, मोडकं का होईना गरीबाला राहायला घर दिलं. असा विचार आहे तो सुखी आहे. विचारावा न पाहिजे समाधान, न पाहिजे समाधान, समाधान न पाहिजे समाधान, समाधान न पाहिजे समाधान. विचार वाचून न पाहिजे समाधान, न पाहिजे समाधान, न पाहिजे समाधान. विचार वाचून न पाहिजे समाधान, न पाहिजे समाधान. विचारा वाचून न पविजे समाधान. विचाराला जीवनात एवढं महत्व आहे. एका राजाला सवय होती बरं का, राजाला पूर्ण वाड्यामध्ये त्यानं एवढंच बोर्डे लावले होते, डॉक्टर साहेब, कोणतंही कार्य करण्यापूर्वी विचार करावा, कोणतंही कार्य करण्यापूर्वी विचार करावा, कोणतंही कार्य करण्यापूर्वी विचार करावा. बैठक रूममध्ये बोर्ड, जेवणाच्या खोलीत बोर्ड, स्वयंपाकाच्या खोलीत बोर्ड, प्रत्येक ठिकाणी तेवढाच बोर्ड. एक दिवस राजा शिकारीला गेला. दुपारची वेळ. राजाचा राजपुत्र, तोही 25 वर्षाचा तरुणा बांड होता, बापासारखाच देह यष्टीनं होता. त्याचं जेवण झालं, बापाच्या पलंगावर जाऊन झोपला शाल पांघरून. दुपारी राणीचं जेवण झालं, ती तिथं वाचत बसली पलंगावर, डुलके आली, ती झोपली. माय लेकराय, जरा विचार करा, माय लेकराय, शाल पांघरून झोपला तो 25 वर्षाचा राजपुत्र आहे, आणि त्याच्या शेजारी झोपली ती 50 वर्षाची त्याची आई आहे. दुपारची वेळ, राजा शिकार करून आला, एकदम झोपण्याच्या खोलीत गेला. दृश्य पाहिलं. काय, कोणाची हिंमत आहे? परपुरुषासोबत माझी राणी. मुंडकच तोडतो म्हणला. ज्या खुंटीला तलवार होती, तलवार काढली, पण खुंटीलाच बोर्ड होता, बापू, कोणतंही कार्य करण्यापूर्वी विचार करावा. म्हणला हे शाल पांघरून आहे तर मरतंय माझ्या हातून, फक्त एकदा बघून घ्यावं कोण आहे. हातात तलवार, डाव्या हातानं शाल काढली. स्वतःचा 25 वर्षाचा एकुलता एक तरुणा बांड राजपुत्र. तलवार फेकून दिली आणि बोर्ड डोक्यावर घेऊन नाचला राजा. हा बोर्ड माझ्या जीवनात नसता तर आज माझ्या कुळात दिवा लावायला वारसदार नसता. एवढं महत्त्व विचाराला आहे, आणि तो प्रत्येकाचा चाललेला आहे. जन्म झाल्यापासून मरेपर्यंत, जाग झाल्यापासून झोपी जाईपर्यंत प्रत्येक जण विचार करतो. हा विचाराचा विषय ज्याचा त्याचा वेगवेगळा असेल. तुम्हाला काय वाटतं, इथं कीर्तनाला आलं म्हणजे विचार बंद आहे का?
काय काय येतात ना इथं विचार करतात की कुलूप लावलं पण ओढून नाही पाहिलं, कधी लागतं कधी लागत नाही, बसतं कीर्तनाला झटके मारतं घरच्या कुलपाला 10:30 पर्यंत. नाही चित्त काय मांडिले प्रेत थोडे आहे चित्त साह्य झाली या. आळसातला आळसी माणूस असू द्या स्वामीजी, पण विचाराशिवाय राहत नाही. एक कविता होती, जुन्या लोकांना आठवत असेल कविता, गणपतवाणी त्या कवितेचं नाव होतं. फार जुनी आहे, मी फार जुना आहे इंग्रजाच्या काळातला आहे. हे बा यांना आठवली, त्यांचे चेहरे सांगतात. गणपतवाणी, त्याला सवय, विचारासाठी सांगतो मी, त्याला सवय होती जेवण झालं मोडकं झोपडं ते दाराच्या पुढं यायचं, विडी वडायचं पण काडी चावायचं. आता कविता लक्षात आली ना? ए मोदी साहेब, मला वाटलं झाला कार्यक्रम बंद मोदी साहेबाचा. सभा झाली ना धुळ्याची, आता पुन्हा लावा म्हणते का साऊंड लावा म्हणे का, ते झाली म्हणा आज सभा. असं का? बरं ठीक आहे, घेऊन टाका. आज बरं आहे ना, तो असला की पाऊसच येतो. कुठं आलता? मग मला भीतीच होती, हे आहे का म्हटलं, हे तर पाऊस. विठ्ठल आज नाही येत. तुमच्या आधी सुरेश भाऊनं मोबाईल केलाय वर की आज पाऊस पाणी नाही. विचारासाठी सांगतो मी. गणपतवाणी, विडी पिताना काडी चावत चावत बाहेर. आता कविता आली तुमच्या लक्षात. गणपतवाणी विडी पिताना चावायचा. त्यांना ऐकू देत, त्यांना वाटलं कविता पाठच नाही मला. गणपतवाणी विडी पिताना चावायचा नुसतीच काडी, आणि म्हणायचा मना अशीच की या जागेवर बांधीन माडी. आली कविता लक्षात? गणपतवाणी विडी पिताना चावायचा नुसतीच काडी, आणि म्हणायचा मनासीच की या जागेवर बांधीन माडी. माडी न बांधता काडी चावून चावून मेलं, पण विचार जन्मभर केला की नाही? अरे आळसातला आळशी असू द्या, विचार चाललेला आहे. तो दृष्टांत तुम्हाला माहिती आहे, ते म्हशीचा कळप न गोलशिंगाची म्हैस न एक आळशी होतं. म्हटलं या शिंगामध्ये माझं डोकं लटकल का? 6 महिने विचार केला. एक दिवस म्हशीचा कळप संत गतीनं, ही माग सगळ्या कळपाच्या मागं होती गोल सिंगाची म्हैस, यानं टाकलं डोकं म्हशीच्या शिंगात, उडी मारली, ते म्हैस उधळली बापू, गेली डांबरी रोडवर. पाहता काय माझ्याकडे पेट्रोल पंपाजवळ, मान झटकली, हे खाली पडलं, डोकं फुटलं, रक्त बंबाळ. 50 लोकांचं टोळकं भोवताल जमा झालेलं. का मूर्खा, म्हशीच्या शिंगात डोके घालतात का रे? अरे म्हशीच्या शिंगात डोकं घालायच्या आधी विचार तर केला पाहिजे होता. तुम्हाला का 1-2 दिवस केला का? 6 महिने केला. आपण डोकं फुटलं ना, फुटू दे म्हणला, पण संशय मिटला ना. तुकोबाराने ही नाडी समाजाची ओळखली. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत प्रत्येकाचा विचार चाललेला आहे. महाराज म्हणतात बाबा रे, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कोणता ना कोणता विचार करताच ना. हो, अरे मग कोणता ना कोणता विचार करण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा क्षण क्षण हाची करावा विचार, 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 हो क्षण क्षण हाची करावा विचार, क्षण क्षण
बरोबर तुकोबारायणी समाजाची नाडी ओळखली की हे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कोणता ना कोणता विचार करतच. महाराज म्हणतात मग कोणता ना कोणता विचार करण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा हाची करावा विचार. तिथपर्यंत आलो आपण. आता वेल्डिंग झालं अभंगाला. हाची करावा विचार. पण त्याच्या आधी शब्द आहे क्षणक्षणा. क्षणक्षणाच का आपण समजतो तशी मराठी नाही. फार 4 गोष्टी चांगल्या घडल्या बरं का निवडणुकीच्या आधी. 4 गोष्टी. मराठी भाषेला अभिजात दर्जा, देशी गाईला राज्यमाता, लोहगाव विमानतळाला संत तुकाराम महाराज विमानतळ, नगर जिल्ह्याला अहिल्यानगर. बाकी काय हो, पण ह्या 4 गोष्टीचा आता आनंद आहे या जन्मी तरी. 4 गोष्टी हे एवढं सोपं नाही बरं का डॉक्टर साहेब. आपण समजतो एवढं सोपं नाही. अरे पुण्यश्लोक पदवी फक्त एका युगात एकाला मिळाली होती. सत्ययुगात एकाला, त्रेतायुगात एकाला, द्वापार युगात एकाला आणि कलियुगात एकाला. सत्ययुगात पुण्यश्लोक पदवी होती नळराजाला, पुण्यश्लोक नलोराजा. त्रेतायुगात पुण्यश्लोक पदवी होती जनक राजाला, पुण्यश्लोक विदेहश्च. द्वापार युगात पुण्यश्लोक पदवी मिळाली धर्मराजाला, पुण्यश्लोक युधिष्ठिराहा. आणि कलियुगात पुण्यश्लोक पदवी होती अहिल्यादेवीला. 4 युगातल्या 4 पदव्या आहेत. पुण्यश्लोक नळराजा, पुण्यश्लोक जनक राजा, पुण्यश्लोक धर्मराजा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी. पण ज्या जिल्ह्यात त्या माऊलीचा जन्म झाला, न्याय आता मिळाला 2024 मध्ये. त्याचं झालं अहिल्यानगर. पुन्हा गाईला दर्जा मिळाला राज्यमाता. गाईला देशी गाय, जर्सी नाही, जर्सी गाय. सगळी शेतकरी मंडळी बसलेली आहे. खिल्लाऱ्या गाईचं दूध 1000 गाई कळपानं चरू द्या सतीश भाऊन, वासरू सोडा 999 डावलतन मायच्याच कासेला. एवढी अक्कल आहे गाईच्या वासराला. पूर्वीची माणसं खिल्लाऱ्या गाईचं दूध प्यायचे. हॉर्न वाजवल्याबरोबर रोडच्या खाली उतरायचे. मी काय बोललो का पुढचं? आता हॉर्न वाजवा, 2 पावलं डांबरी रोडवर येतं. समजावं ती भर दोष याचा नाही, जर्सीच्या दुधाचा परिणाम. राज्यमाता, देशी गाईला दर्जा. मराठी भाषेला अभिजात श्रीमंत भाषा मराठी. भाषेची श्रीमंती कशावर आहे डॉक्टर साहेब? स्वरावर असते. भाषेची श्रीमंती किती लोक बोलतात त्याच्यावर नसते, स्वरावर. जेवढे स्वर जास्त ती भाषा श्रीमंत, जेवढे स्वर कमी ती भाषा गरीब. म्हणून जगातली सर्वात गरीब भाषा इंग्रजी आहे. 5 स्वर आहे तिला, A, E, I, O, U. ती तेवढ्याच घुटमळ देते, A, E, I, O, U. 16 स्वराची श्रीमंत भाषा जगात फक्त मराठी आहे, जिला 16 स्वर आहे. मग काय असंही म्हणतात तुम्ही मराठीला श्रीमंत म्हणता, इंग्रजीला गरीब म्हणता. मग इंग्रजी जगात चालते, मराठी फक्त महाराष्ट्रात. अरे इथंच उत्तर आहे भाऊ. व्यापून असते तिला गरिबी म्हणतात, मोजकी असते ती श्रीमंती. कोण्याही गावात जा, 90 घरं गरीब असतात, 10 घरं श्रीमंत. गरिबीचं दर्शन कुठेही आहे. तुम्ही जगातल्या कोणत्याही विमानतळावर उतरा तरी गरिबी हात जोडून उभी आहे तुमच्या पुढे स्वागताला. श्रीमंतीचं दर्शन घ्यायचं असेल महाराष्ट्रातच यावं लागेल. छातीला हात लावून आपल्या माऊलीनं स्वाभिमानानं माझा मराठाची बोल कौतुके अमृताते पैजा जिंके. मग मराठी भाषेला अभिजात दर्जा. अजून काय सांगतो तुम्ही? गाईला राज्यमाता. लोहगाव विमानतळ संत तुकाराम महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवीचं नाव झालं आता नगर जिल्हा अहिल्यानगर.
मराठी सर्वांना माहिती आहे. क्षणक्षणा इथून सुरुवात झाली आपली. क्षणक्षणा, क्षणभर म्हणजे क्षणभर असा अर्थ होत नाही. हे फक्त मराठीतच आहे. इथं 21 पर्यायी शब्द एका शब्दाला आहे. इंग्रजीत एकच शब्द असतो, KING. किंग मीन्स राजा. कुठेही जाऊ द्या, राजा, किंग. मराठीत नाही जमत. नृप म्हणजे राजा, नृपती म्हणजे राजा, भूप म्हणजे राजा, भूपती म्हणजे राजा, पार्थिव म्हणजे राजा, राजन म्हणजे राजा, भूभृत म्हणजे राजा, महीपती म्हणजे राजा, महिपाल म्हणजे राजा. मग राजा पर्यायी कोणता शब्द येईल तेव्हा आमच्या राजाचं डोकं चालत नाही. मराठीत आमचा राजा नापास, इंग्रजीत पास. म्हणून एवढीच एक भाषा आहे. क्षणभरचा अर्थ क्षणभर होत नाही. आता सगळी सांप्रदायिक मंडळी आहे. मला सतीश भाऊनी सांगितले, पुढे बसलेल्याने सांगितलं, परंपरा इथली आनंद, स्वाभिमान वाटला आम्हाला की तुम्ही परमार्थ जिवंत ठेवला या भागामध्ये. वारी महिन्याची अन्नदान, ते तुमच्या कार्याला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. हे एवढं सोपं नाही, पण कदाचित भगवंतानी ते तुमच्याकडून करून घ्यायचं ठरवलेलं आहे. आपलं निमित्त असते. सगळी पारमार्थिक मंडळी आहे. क्षणभर शब्दाचा अर्थ फक्त क्षणभर करायचा नाही. हरिपाठ पाठ आहे ना तुम्हाला. काय आहे शब्द? देवाचे द्वारी उभा क्षणभरी. आता थोडं डोकं चालवा. ज्ञानोबा रायाला जर क्षणभरच म्हणायचं होतं तर शेवटी कसं का लिहिलं? रिकामार्ध घडी राहून, रिकामार्ध घडी राहून, रिकामार्ध घडी राहून, सर्व सुख गोडी साई शासनी वडी, रिकामार्ध घडी राहून को, रिकामार्ध घडी राहून को, सर्व सुख गोडी साई शासनी वडी, रिकामार्ध घडी अभिजात दर्जा लक्षात आणा. पहिल्या अभंगात क्षणभरी आणि शेवटच्या अभंगात रिकामार्ध घडी राहू नको. ही मराठी आहे. याचा अर्थच आहे क्षणभर म्हणजे जन्मभर. अरे मग क्षणभरच का नाही म्हटलं? हे पहा, परमार्थात प्रवृत्त होण्यासाठी सोपं सांगायचं असते. पूर्वी काय डॉक्टर साहेब दवाखाने होते का? नातू आजारी पडला की आजीचा पटवा, बरं का बापू, आजीचा पटवा. आणि ते चिंचोक्या एवढी कडू गोळी वाकडं तिकडं तोंड करून नातू गिळायचा. पहिल्या दिवशी पुन्हा आजीकडे येत नव्हता. ए गोंदिया, माहिती आहे कडू गोळी असेल. आता आजीला धर्मसंकट. गोंद्या जवळ येत नाही, गोळी घेतल्याशिवाय नीट होत नाही. काय करावं? तर आजी डोकं चालवायची. आवळ्या एवढा गोळ दाखवायची. गोळ हे बघ, हे बघ, एक बघ. आवळ्या एवढा गोळ बघितला की गोंद्या आलाच. दे ना. अरे तुझ्यासाठीच तर काढला रे. आणि हळूच गोळी काढायची. गोळी केवढी गोंद्या? गोळी चिंचुक्या एवढी आजी, आणि गुळ आवळा एवढा. आता तू डोकं चालव. एवढी चिंचोक्या एवढी गोळी गिळली की आवळा एवढा गोळ तुला. आजीची पद्धत कळली ना? दाखवायचा गुळ आहे आणि खाऊ घालायची गोळी आहे. तसं ज्ञानोबा रायाला सांगायचं क्षणभर आहे, राबवायचं जन्मभर आहे. एक डॉक्टरची पद्धत सांगतो तुम्हाला. इथं डॉक्टर बसलेलेच आहे. एखाद्या माणसाला परिणाम होतो, ते म्हणतात उद्यापासून, आता नाही, उद्यापासून नाही घ्यायची म्हणतो. होतो ना परिणाम कधी कधी. आम्हाला काही लोक सांगतात, महाराज काय तुम्ही थोडं दारूबंदीवर बोलत जाओ. आम्ही बोलत जा, तुम्ही वाटत जा. नाही, आपली गंमत चालू आहे. तर साहेब बोलायचं ठीक आहे, पण आमच्या बोलण्याचा काय फायदा? नाही, तुमचं ऐकतात. हो ऐकतात हे खरं आहे, पण जे पेलेले असतात ते घरी असतात.
आणि जे पेतच नाही ते कीर्तनाला असतात, यांना सांगून काय उपयोग आहे. ती गंमत चालू आहे. एकदा पोटात गेल्यावर आपको पता है मैंने शराब पी है. अरे शराब तू क्या पिएगा भाई, शराब तुम्हारे खानदान को पिएगी, इज्जत को पिएगी, तबीयत को पिएगी, पैसे को पिएगी, प्रतिष्ठा को पिएगी, बाल बच्चे को पीने वाली शराब है. शराब को पीने वाला अभी तक पैदा नहीं हुआ और नहीं होगा. तो जाम पर जाम क्या पीते हो, आधी रात में उतर जाएगी. प्याला पियो हरि नाम का, पूरी जिंदगी सुधर जाएगी. त्याला वाटतं आता उद्यापासून बंद करायची. गेलं डॉक्टरकडे. डॉक्टर साहेब मुक्तीला गेलं. मला आता सोडायची आहे बरं का. डॉक्टर म्हणले सोडता येत नाही. तुमच्या पाया पडतो, लोटांगण घाल, पण सोडता येत नाही. उपाय सांगा. उपाय आहे, कमी करता येईल. कमीचं सांगा साहेब. घेतो किती? रोज 2 बाटल्या घेतो. एक घेत जा 15 दिवस, बंद करू नको. रोज एक घ्यायची. आलं 15 दिवसांनी. एकच घेतली बरं का साहेब. शाबास रे बट्ट्या. आता अर्धी घेत जा, महिनाभर भेट. पुन्हा आलं. आता 4 दिवसानं अर्धी घे. पुन्हा आलं. आता आठवड्याला अर्धी घे. पुन्हा आलं. आता महिनाभराने एकदा घे. पुन्हा आलं. आता 2 महिन्यांनी घे. पुन्हा आलं. 4 महिन्यांनी घे. पुन्हा आलं. आता 6 महिन्यांनी एकदा घे. पुन्हा आलं. आता फक्त गटारी अमावस्याला घे. पुन्हा आलं. आता अजिबात घेऊ नको. लक्षात आलं ना. कमी 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 करता करता डॉक्टर म्हणतात अजिबात घेऊ नको. ही पद्धत आमच्या ज्ञानोबारायची आहे. क्षणभर करता 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 हरिनामात रमला, मग शेवटी म्हणतात रिकामा अर्ध घडी राहू नको. विठ्ठल तरीगा ऐसे करी या 8 प्रहारा माझारी मोटके निमिष भरी देत जाय मगने जे जे का नेमिक देखील माझे सुख ते तुले अरुचक विषय घेरी सरत काल रिगे सरिता ओटू लागे चित्त काढल विगे प्रपंचोनी मग पुणे वेहून जावसे शिशिबम दिवसेंदिवसे हारपता वसे नाहीसे होय या न्यायानं वगैरे वगैरे. बस क्षणभर याचा अर्थ करायचा जन्मभर. रिकामा अर्ध घडी राहू नको म्हणजे क्षणभर. बस तसं क्षण क्षण हाची करावा विचार. म्हणजे सरळ सरळ अर्थ झाला. जन्मभर हाची करावा विचार. महाराज 9:30 झाले आणि तेवढ्यावरच चाललंय तुमचं. जन्मभरी हाची करावा विचार, हाची करावा विचार, हाची करावा म्हणजे नेमका कोणता? तरावया सगळे तेंडुलकर भेटले आज. आज की आनंद की विजय. इथपर्यंत आलो आपण. क्षणक्षणा हाची करावा विचार. आपण हाच करावा विचार, हाच करावा विचार. हाच म्हणजे नेमका कोणता? उत्तरार्धात उत्तर आहे. तरावया पार भवसिंधू. पण महाराज हा निरर्थक विचार करण्याची गरज काय का? तो असावा मग तरण्याचा विचार करायची गरज नाहीच ना. का आम्ही शिकलेली मंडळी आहे. कोणत्याच नकाशात भवसागर नाही. हिंदी महासागर, बंगालचा उपसागर, सर्वांच्या परिचयाची 9 सागर, पण तुमचा भवसागर आहे का? भवसागर
अरे जो नकाशात नाही तर तरायचा विचार करायची गरज काय, निरर्थक ते असावं मग विचार. अरे भाऊ हा नकाशातला नाही रे राजा. मग संसाराला समुद्र म्हटलेला आहे. भव शब्दाचा अर्थ संसार आहे आणि सागर शब्दाचा अर्थ समुद्र आहे. आता दुसरा प्रश्न, संसाराला सागर का म्हटलं? समुद्रामध्ये किती गॅलन पाणी याचा अंदाज घेता येत नाही, तसं समुद्रामध्ये तसं संसारात किती क्विंटल दुःख याचं मोजमाप करता येत नाही. न सहावे पाषाण फुटती है ना, एवढं दुःख संसारात आहे, म्हणून संसाराला समुद्र म्हटलेलं आहे. मग तो अशक्य आहे का कठीण आहे? मराठी, आता मराठी अभिजात दर्जा आहे बरं का. अशक्य आहे का कठीण आहे? हे पहा, अशक्य जर असता तर कोणाला शक्य झाला नसता. याचा अर्थ तो अशक्य नाही का? तरले तरती हा भरवसा, तरले तरते हा भरवसा, तरले तरती हा भरवसा, तरते हा भरवसा. नाम धारकाचा ठसा, नाम धारकाचा ठसा, धारकाचा ठसा, नाम धारकाचा ठसा, धारकाचा ठसा, नाम धारकाचा ठसा. अर्थ अशक्य नाही का? तरले तरती हा भरवसा. येथे एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया आयलीच थडिये सरले माया जळ. म्हणजे अशक्य नाही पण कठीण आहे. किती कठीण? ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्य, ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्य, ब्रह्मादिका सामर्थ्य, ब्रह्मादिका पार नुलंघवे. करीता विचार, करीता विचार, तुझ संसार, तुझ संसार, ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्य, ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्य, ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्य, ब्रह्मादिका राश. पुन्हा बरं का सतीश भाऊ, एवढ्या पॉवरमध्ये गाड्या चालू आहे म्हणजे पेट्रोल टाका लागेल. तर त्यांना सुरेश भाऊ, रामदास भाऊ, जर भूक लागली तर त्यांची करा व्यवस्था 10:30ला पुन्हा एकदा. आहे भरपूर शिल्लक आहे, पाहून आलो मी. भाऊसागर तरता कठीण असू द्या. हे पहा, ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्य, करिता विचार तो हा दृढ संसार. ब्रह्मादिकाला सुद्धा तरणं शक्य नाही. बुडाले तयाचा मुळना मार्ग. पंचनाम्यासाठी सुद्धा डेड बॉड्या सुजून फुगून वर आल्या नाही. बुडाले तयाचा मुळना मार्ग. मग करता येत नाही. हा समुद्र आहे, आपण मासे, जंजाल जाळ, काळ हा कोळी आहे. आता हे 4 शब्द लक्षात घ्या की अभंग जवळजवळ पहिलं चरण सोडून टाकू. आता अजून इतकं म्हटल्यावर अजून 3 राहिले ना. संसार सिंधू रूपेण मीन रूपेण मानवाः, जंजाल जाल रूपेण काल रूपेण धीवराः. संसार हा समुद्र आहे. तुम्ही आम्ही सगळे जीव मासे आहो.
बरं का डॉक्टर, काळ हा कोळी आहे, जंजाल जाळ आहे. मासा जाळात कोणता अडकतो तुम्ही पाहिला असेल, तुमचा धंदा नाही पण पाहिला आहे ना. दिवसभर उघडा राहतो बिचारा, त्याचे कपडे सांभाळायला कोण नाही. कपडे डोक्याला बांधून घेतो, नायलनच्या दोरीचं टोक कमरेला बांधतो आणि जाळं फेकताना पुऱ्या टाकतील बरं का बापू, झर्र जाळं फेक. 50 फुटावरचे मासे त्याच्या जाळ्यात अडकतात. कोणाच्या? कोळ्याच्या. 50 फुटावरचे. पण त्याला एक मासा असा वस्तात भेटतो, दिवसभर पाण्यात त्याच्या पायाच्या भोवताल घालीन लोटांगण वंदीन चरण, घालीन लोटांगण वंदीन. त्याच्या बापाला सापडत नाही तो मासा. मासा अडकतो कोणता? जो कोळ्याच्या पायापासून दूर आहे. आणि तर तो कोणता? ज्यानं कोळ्याच्या पायाचा आश्रय केलेला आहे. म्हणून त्याचे पायी घाल मिठी, बोलणे गे जग जेठी. पायी घाल मिठी, बोलणे गे जग जेठी. त्याचे पायी घाल मिठी, बोलणे गे जग जेठी. पायी घाल मिठी, बोलणे गे जग जेठी. भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या, खांदावा हे आपुल्या. त्याचे पायी घाल मिठी, बोलणे गे जग जेठी. भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या, खांदावा हे आपुल्या. घाल मिठी, बोलणे गे जग जेठी. भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. बस एवढंच करा. त्याचे पायी घाल मिठी. भवसागर तरता कार्य करी तसा चिंता. पैल उभा दाता पण कसा? कटिकर ठेवून या. का बरं? विवेकानंदासारखे हात गुंडावून उभा असता तर? अरे मोठ्याच्या कृतीमध्ये मोठा अर्थ भरलेला असतो बरं का. एकदा राम लक्ष्मण सीता वनवासात चालले होते, पण कशीही चालत नव्हते. सर्वात पुढं राम, मागं सीता, त्याच्या मागं लक्ष्मण. आता रामचंद्र पुढे पुढे चालले, पण मालकाच्या पाऊलखुणा तुडवल्या जाऊ नये म्हणून सीतामाई 2 पावलाच्या मध्ये पावलं टाकत चालली. पण लक्ष्मणरावला 4 पाऊलखुणा चुकवायच्या आहे. कारण सुमित्रा आईनं सांगितलं होतं, जा बाळा, आजपासून तुझी माय सीता आणि तुझा बाप राम 14 वर्ष, हे तर मायबाप आहे माझे, यांच्या पाऊलखुणा कशा तुडवायच्या? म्हणून कभी दाये कभी बाये. काय वेळ डावीकडून चालायचा, काय वेळ उजवीकडून. हा झाला लौकिक भाग. आध्यात्मिक भाग काय आहे? राम ब्रह्म आहे, सीता माया आहे, लक्ष्मण जीव आहे. जीवाला ब्रह्म इतकं जवळ आहे, इतकं जवळ आहे, इतकं जवळ आहे, पण मध्ये मायेचा पडदा असल्यामुळे दर्शन नाही. चित्रासी वाटे मज भिंत दावा, गंधासी वाटे मज वास लावा. तरंग मागे तृषार्थ पाणी, तैसेची ब्रह्मी चुकले ती प्राणी. जय जय रघुवीर समर्थ. चित्रासी वाटे मज भिंत दावा. चित्र भिंतीवरच आहे डॉक्टर, पण ते म्हणतं भिंत बघायची आहे. गंध वासच आहे, पण त्याला वाटतं वास घ्यावा. तरंग हे पाणी